तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बघूया की आपण स्टॅटिक राउटिंग जे ते कसं कॉन्फिगर करू शकतो स्टेप बाय स्टेप मॅनर मध्ये, स्टेप बाय स्टेप प्रोसेस मध्ये। ओके, तर चला मी स्टार्ट करतो। सर्वात पहिले तर आपण काय करणार आहोत, इकडे दोन जे ते राउटर्स घेऊया। ठीक आहे, मी हे 2911 वाले घेतो। ठीक आहे, दोन राउटर्स इथे घेतो। त्यानंतर इकडे सिंपली हे जे 2960 वाले जे स्विचेस आहेत ते मी इकडे घेतो। ओके, त्यानंतर सिंपली आता आपल्याला जे ते फक्त एंड डिव्हाइसेस जे की पीसीज आहेत ते कनेक्ट करायचे आहेत। ठीक आहे, तर हा जो आता मी फर्स्ट व्हिडिओ क्रिएट करतोय, ठीक आहे, तर त्यामुळे जे ते मी एकच पीसी घेतलेले आहे। ठीक आहे, प्रत्येक नेटवर्क मध्ये। तर जे नेक्स्ट पार्ट असेल त्याच्यामध्ये आपण दोन पीसीज घेऊन कॉन्फिगर करूया। ठीक आहे, तर मी याचं नाव जे ते चेंज करतो। ठीक आहे, याचं मी देतो R1 आणि R2 नाव देतो। ठीक आहे, R1 आणि याचं देतो R2, याचं देतो R2। ओके, त्यानंतर इकडे पण इकडे राहू दे, हे बरोबर आहे। ते मी इथे स्विच 1 स्विच 2 करतो। ठीक आहे, स्विच 1 इथे घेतो आणि स्विच 2 इथे घेतो। ओके, ह्या PC1 ह्या इथे PC2। ठीक आहे, इकडे देतो PC2। ओके, आता आपल्याला काय करायचं तर सिंपली तुम्हाला तर वायर कनेक्ट करायचं असेल तर सिंपली इथे बघा, ह्याच्यावरती क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर कंट्रोल की जे आहे कीबोर्ड वरती ते प्रेस करून ठेवा, ही वायर सिलेक्ट करा आणि ऑटोमॅटिकली जे ते इथे कनेक्ट करत जा। ठीक आहे, तुम्हाला ती कंट्रोल की जी आहे ती सोडायची नाही। ठीक आहे, सगळे कनेक्शन झाल्याशिवाय। ओके, कंट्रोल की प्रेस करून ठेवा म्हणजे ऑटोमॅटिकली जे ते वायर ऑटोमॅटिकली कनेक्ट होतील। ठीक आहे, एवढं झाल्यानंतर आता मी इकडे बघा तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी सगळे नेटवर्क जे ते इकडे लिहून ठेवतो। परत मला त्याचा नेटवर्क आपण ठेवला आहे 192.168.3.0। ठीक आहे, /24 आणि इकडे आपल्याला देणार आहोत आपण .1 त्या साईडला, इथे .2। ठीक आहे, त्यानंतर इकडे पीसीचा आपण आयपी ऍड्रेस देणार आहोत। मी इथे लिहून घेतो प्रॉपरली आयपी ऍड्रेस 192.168.1.1/24। त्यानंतर याचा आपण डिफॉल्ट गेटवे देणार आहोत 192.168.1.254। ठीक आहे, सिमिलरली PC2 मध्ये पण आपण तेच देऊया, फक्त नेटवर्क चेंज करूया जे की आहे 192.168.2.1। ठीक आहे, /24। त्यानंतर डिफॉल्ट गेटवे आपण देऊया। ठीक आहे, सिमिलरली देऊया 192.168.2.254। ठीक आहे, /24। ओके, /24 आहे सगळीकडे। ठीक आहे, मी सबनेट जो चेंज नाही केलेला आहे। ठीक आहे, 1.0। त्यानंतर ह्या इंटरफेसला आपल्याला द्यायचा आहे 192.168.2.0 आणि इकडे आहे .254 आणि या इंटरफेसला आहे .254। ठीक आहे, हे जे मी प्रॉपरली ते एक्सप्लेन करतो तुम्हाला। आता जसं बघू शकतात PC1 चा जो आयपी ऍड्रेस आहे तो आहे 1.1, PC2 चा आहे 2.1। ठीक आहे, तर PC1 चा जो डिफॉल्ट गेटवे आहे 1.254 म्हणजे काय तर R1 राउटर 1 च्या गिगाबिट 0/1 ला आपण जो तो हा इंटरफेस असाइन करणार आहोत जो की आहे 1.254। सिमिलरली R2 च्या गिगाबिट 0/1 ला आपण जे आहे 2.254 जे ते असाइन करणार आहोत। ठीक आहे, इथे आहे 2.254। त्यानंतर याचा PC चा आयपी ऍड्रेस तुम्हाला कळाला असेल 2.1। त्यानंतर ह्या नेटवर्कला आपण देणार आहोत 3.0 म्हणजे राउटर 2 च्या गिगाबिट 0/0 ला 3.2 आणि गिगाबिट 0/0 R1 च्या 3.1। ठीक आहे, तर त्याला स्टार्ट करतो कॉन्फिगरेशन साठी। परत पहिला पीसीस पासून करूया। तर मी इथे क्लिक करतो, कॉन्फिगरेशन मध्ये जातो। ठीक आहे, डेस्कटॉप मध्ये जातो, आयपी कॉन्फिगरेशन इकडे देतो 192.168.1.1। ठीक आहे, सबनेट ऑटोमॅटिकली घेतो। ठीक आहे, आणि इकडे आपल्याला जो आहे तो द्यायचा आहे 192.168.1.254। ठीक आहे, हे मी दिलेला आहे, बघू शकता। सिमिलरली इकडे तुम्हाला द्यायचं आहे, सबनेट ऑटोमॅटिकली येईल आणि इकडे डिफॉल्ट गेटवेच्या जागी 1.254 तुम्हाला एंटर करायचं आहे। एवढं झाल्यानंतर सिंपली इथे हे कट करा, PC2 मध्ये या। ठीक आहे, डेस्कटॉप आयपी कॉन्फिगरेशन 192.168.2.2। ठीक आहे, आणि इथे 192.168.2.254। ठीक आहे, आणि 2.2 नाही तर 2.1 आहे। ठीक आहे, बघू शकतात आपण इकडे 2.1 दिलेला होता, हे झालं। सिमिलरली क्लिक हे कट करा। ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय नेक्स्ट स्टेप मध्ये, तर आता आपली नेक्स्ट स्टेप आहे मित्रांनो जे की आहे शेवटची स्टेप। ठीक आहे, राउटर्स कॉन्फिगरेशन स्टार्ट करायचं। ठीक आहे, तर मी काय करणार आहे, याच्यामध्ये CLI यूज करणार आहे। ओके, तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेन। ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण GUI यूज करून आपण जे सगळं कॉन्फिगरेशन करूया। तर सर्वात पहिला तुम्हाला इकडे कमांड एंटर करायचे इनेबल, त्यानंतर conft मध्ये तुम्हाला जायचं आहे। ठीक आहे, तिथे conft इंटरफेस, आता इथे दोन इंटरफेस आहेत तर मी इथे G0/1 जो तो पहिला कॉन्फिगरेशन करतो। ठीक आहे, तर इथे मी एंटर करतो 0/1। ठीक आहे, एंटर करतो आयपी ऍड्रेस या इंटरफेसला आपण काय देणार होतो तुम्ही बघू शकतात 192.168.1.254। ठीक आहे, ह्या इंटरफेसला आपण हा आयपी देणार आहोत। तर मी ते एंटर करतो 192.168.1.254 आणि त्याचा सबनेट मास्क काय आहे 255.255.255.0। ठीक आहे, एंटर करतो, नो शटडाऊन कमांड देतो। ठीक आहे, नो शटडाऊन एंटर। ठीक आहे, आता हा जो आहे कॉन्फिगर झालेला आहे, बघू शकतात ही जी लिंक होती ती ग्रीन झालेली आहे, याचा म्हणजे काय तर कॉन्फिगरेशन झालेलं आहे। आता R1 चाच गिगाबिट 0/0 वाला इंटरफेस जो आहे तो आता आपल्याला कॉन्फिगर करायचा। तर त्यासाठी ह्या इंटरफेस मधून बाहेर या, ज्या इंटरफेस मध्ये आपण एंटर झालो होतो तो की होता 0/1। आता 0/ मधून एक्झिट होऊन आपल्याला एंटर करायचं आहे इंटरफेस गिगाबिट 0/0। ठीक आहे, एंटर करतो। आता इकडे आपल्याला आयपी ऍड्रेस द्यायचा आहे 192.168.3.1। ठीक आहे, 255.255.255.0।
0. ठीक आहे, एंटर करतो, नो शटडाऊन देतो, नो शटडाऊन. आता बघू शकतात हे जे आहे रेड होतं, आता जसं मी एक सगळे कमांड एंटर करेन तसे ग्रीन होऊन जाईल. ठीक आहे, थोडा वेळ लागेल पण होऊन जाईल. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आता R2 मध्ये येतो मी आणि R2 मध्ये आल्यावर पण सिमिलरली आपल्याला काय करायचं तर इथे काय आलं तर n टाईप करून एंटर करा, त्यानंतर इनेबल कमांड द्या, त्यानंतर कॉन्फ टी म्हणजे कॉन्फिगर टर्मिनल. आता इकडे सिमिलरली आपल्याला आधी कुठलाही तुम्ही करू शकतात. मी या केसमध्ये जो तो 0/0 केला होता मगाशी. ठीक आहे, तर मी पहिला जो तो गेटवे जो तो असाइन करतो म्हणजे काय तर गिगाबिट 0/1. ठीक आहे, सर्वात पहिला मी काय करतो इंटरफेस गिगाबिट 0/1 देतो, एंटर करतो आणि इथे आयपी ऍड्रेस कुठला होता 192.168.2.254. ठीक आहे, 168.254 आणि इकडे आपल्याला सबनेट द्यायचा आहे 255.255.255.0. एंटर करतो, नो शटडाऊन, एंटर. ओके, एक्झिट करतो. आता आपण काय करू शकतो तर गिगाबिट 0/1 मधून आपण जे ते एक्झिट करतोय. ठीक आहे, एक्झिट. आणि आता आपण एंटर करूया इंटरफेस 0/0. ठीक आहे, हा वाला इंटरफेस जो तो आपण असाइन करूया जो की आहे 0/0. एंटर. इंटरफेस गिगाबिट द्यायचं राहिलं. ठीक आहे, गिग 0/0. आता आपण 0/0 मध्ये जे ते एंटर झालेलो आहे. आता आपल्याला इथे आयपी ऍड्रेस कॉन्फिगर करायचा. बघू शकता 0/0 ला 3.2 आपण कॉन्फिगर करणार आहोत. नेटवर्क हा आहे 3.0 वाला. ठीक आहे, ओके, मी इथे डॉट नाही टाकलाय. 192.168.3.0 हा नेटवर्क आहे आणि याचा आयपी ऍड्रेस काय होईल तर 3.2. ठीक आहे, तर मी इकडे येतो R2 मध्ये. इथे आपल्याला आयपी ऍड्रेस द्यायचा होता 192.168.3.2, त्यानंतर 255.255.255.0. एंटर, नो शटडाऊन देतो मी कमांड. ठीक आहे, नो शटडाऊन. आता आपलं जो तो कॉन्फिगर झालेला आहे प्रॉपरली. ठीक आहे, बघू शकता सगळ्या लिंक्स जे आहेत ते ग्रीन झालेले आहेत. पण आता जर मी तुम्हाला PC1 ने मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आधी. PC1 ने जर मी राउटर 1 ला इथे पॅकेट पाठवलं तर ऑब्विसली इथे पिंग जाईल सक्सेसफुली. ठीक आहे, पण जर मी दुसऱ्या नेटवर्क मध्ये म्हणजे की PC1 ने PC2 ला जर मी पिंग पाठवली, ICMP पॅकेट जर पाठवलं तर फेल्ड होणार ऑब्विसली, कारण आपण अजून स्टॅटिक राउटिंग जे ते कॉन्फिगरच केलं नाहीये. ठीक आहे, सिमिलरली जर मी इकडून इकडे पॅकेट जर पाठवला तर सक्सेसफुल होईल कारण ते एकाच नेटवर्क मध्ये आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं तर दोन वेगळ्या नेटवर्क मध्ये आपल्याला कनेक्टिव्हिटी आणायची आहे. तर आपण सर्वात पहिला R1 पासून कॉन्फिगरेशन स्टार्ट करूया. ठीक आहे, तर मी काय करतो आधी R1 मध्ये जातो, सिम्पली इथे एंटर करतो कमांड. ओके, आधी एक्झिट करतो, एक्झिट कमांड एंटर करतो. आता आपल्याला इकडे काय करायचं तर आयपी रूट. स्टॅटिक राउटिंग म्हणजे काय तर आपल्याला फक्त एवढं स्टेप करायची असते की R1 ला जे आहे ते ह्या इंटरफेस बद्दल सगळी माहिती पुरवायची असते, माहिती द्यायची असते. ठीक आहे, आणि सिमिलरली R2 ला पण आपल्याला इंटरफेस करायचे ह्या साईडचे नेटवर्क. आता R1 मध्ये कुठले नेटवर्क कनेक्टेड आहेत तर 1.0 कनेक्टेड आहे आणि 3.0. तर R2 ला आपल्याला हेच सांगायचं की ह्या साईडला जे आहे ते 1.0 आणि 3.0 कनेक्टेड आहेत. तू फक्त तुझ्या राउटिंग टेबल मध्ये ह्याला अपडेट कर. ठीक आहे, जसं तू R2 अपडेट करेल आपण, ठीक आहे, आपली जे ते कनेक्टिव्हिटी येईल दोन्ही नेटवर्क मध्ये. सिमिलरली R1 मध्ये पण आपल्याला 2.0 इंडेक्स करावं लागेल आणि 3.0. ठीक आहे, तर सिमिलरली आपण आता त्याला स्टार्ट करूया. तर मी इथे तुम्हाला R1 सांगतो. ठीक आहे, आयपी रूट. ठीक आहे, एंटर करा ही कमांड आयपी रूट जी की स्टॅटिक राउटिंगची कमांड आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिला आपल्याला काय करायचं तर नेटवर्क कुठलं कॉन्फिगर करायचं तर 2.0 वाला. ठीक आहे, कारण R1 ला तर माहितीच नाही की 2.0 सारखा पण एक नेटवर्क एक्झिस्ट करतो. तर त्यामुळे आपल्याला इथे एंटर करायचं आहे 192.168.2.0. त्यानंतर त्याचा सबनेट मास्क तर ऑब्विसली मी इथे इझी पडायला सगळीकडे सबनेट मास्क 24च दिलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला 24च मास्क एंटर करायचं आहे म्हणजे की 255.255.255.0. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इकडे काय करायचं तर नेक्स्ट हॉप काय आहे, R1 चा नेक्स्ट हॉप काय आहे जो की राउटर बाहेर जातोय तर त्याचा नेक्स्ट हॉप आहे 3.2. ठीक आहे, 192.168.3.2 ह्याचा नेक्स्ट हॉप आहे म्हणजे याचा नेक्स्ट राउटर आहे. ठीक आहे, जो की त्याचा नेक्स्ट डिफॉल्ट राउट असेल. ठीक आहे, म्हणजे पॅकेट जर इथून बाहेर गेला तर नेक्स्ट हॉप काय असेल, नेक्स्ट त्याचा राउटर कोणता असेल तर ते आपल्याला इथे एंटर करायचं. तर ह्या केसमध्ये 3.2 आहे तर तेच मी इथे एंटर करतो 192.168.3.2. ठीक आहे, एवढं सिम्पली एंटर करून एंटर प्रेस करा. R1 जो तो कॉन्फिगर झालेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं राउटर 2 मध्ये यायचं आहे. राउटर 2 मध्ये आल्यावर पण आधी इथे सर्वात पहिला तर एक्झिट कमांड एंटर करा आणि इकडे तुम्हाला आता बघू शकतात R2 मध्ये आपल्याला सिमिलरली हा जो इंटरफेस आहे 1.0 वाला हा इंडेक्स करायचा आहे आणि याचा नेक्स्ट हॉप काय असेल R2 चा तर 192.168.3.1 ह्याचा नेक्स्ट इंटरफेस आहे, नेक्स्ट हॉप आहे. ठीक आहे, तर तेच आता इथे आपण इंडेक्स करूया. R2 मध्ये येतो मी, हे जे आहे ते मी इथे असं करतो. तर आपल्याला कमांड द्यायची होती आयपी रूट, त्यानंतर ओके त्याचा नेटवर्क आपल्याला द्यायचा आहे जो की आहे हा वाला 1.0, कारण R2 ला पण माहिती नाही की 192.168.1.0 सारखा पण नेटवर्क कुठे प्रेझेंट आहे. तर तोच आपल्याला स्टॅटिकली इकडे मॅन्युअली जे आहे ते इथे एंटर करावं लागेल जो की आहे 192.168.1.0. त्यानंतर ऑब्विसली सबनेट मास्क 255.255.255.0. त्यानंतर आता आपल्याला इथे ह्याचा नेक्स्ट हॉप काय आहे R2 चा मी मगाशी सांगितलं 3.1 आहे 192.168.3.1. तर तोच आता इथे आपल्याला एंटर करायचा आहे 192.168.
2.1 एंटर. आता आपला राऊट जे आहे ते कॉन्फिगर झालेला आहे. मला फक्त तुम्हाला आता काय सांगतो की जर तुम्हाला डिरेक्टली GUI मोडने करायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता. तर त्यासाठी सिम्पली R1 वर क्लिक करा. त्यानंतर इकडे तुम्ही कॉन्फिग वर आलात ना, तर इकडे तुम्हाला स्टॅटिक राउटिंग दिसेल. इकडे तुम्हाला एंटर करून तुम्हाला नेटवर्क जे मी इथे असाइन केलं ना, जसं नेटवर्क कुठला असेल तर नेटवर्क आहे 192.168.2.0. ठीक आहे. त्यानंतर मास्क 255.255.255.0 आणि नेक्स्ट हॉप काय आहे तर 3.2 सॉरी. तर ज्या सिरियल मध्ये ज्या लाईन मध्ये मी IP ऍड्रेसेस दिले ना त्याच इथे तुम्ही एंटर करा. नेटवर्क आहे 2.0. त्यानंतर सबनेट मास्क द्या इथे आणि 3.2 इथे एंटर करा. नेक्स्ट हॉप 192.168.3.2. जसं तुम्ही ते ऍड कराल ना, इथे ऍड करा तुम्ही. ठीक आहे. बघू शकता सेम कमांड आहे जी मागाशी आपण दिली होती. आता मी जेव्हा मॅन्युअली जेव्हा केलं GUI मोडने तेव्हा पण सेम कमांड आली. मागाशी पण आपण सेम कमांड दिली होती. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे ते GUI मोडने सुद्धा ते ऍड करू शकता जर तुम्हाला कमांड लाईनने नसेल करायचं तर. ठीक आहे. तर एवढं मी तुम्हाला सांगितलं. आता जर मी PC1 ने इथे जाऊन पिंग केलं कमांड प्रॉम्प्टने PING. ठीक आहे. 192.168.2.2 तर बघू शकतात आपली पिंग जी आहे ती जाईल. ओके. सॉरी मी ते एंटर चुकीचं केलं. Ctrl+C ने पॉज करतो. 2.1 आपला जो आहे तो IP ऍड्रेस आहे. तर तुम्ही बघू शकता आपला जो पिंग जे आहे ते प्रॉपरली जाते. मी जर पॅकेट पण तुम्हाला पाठवून दाखवलं बघू शकता PC1 ने इकडे जाते. ठीक आहे. सक्सेसफुल येते. जेव्हा आपण आधी PC1 ने PC2 ला पॅकेट पाठवलं होतं तेव्हा इथे फेल्ड येत होतं. आता बघू शकता सक्सेसफुल येते. इथून पण जर मी ऑब्विसली इथून पण पिंग जाईल. आता पिंग करतो मी इथे. ठीक आहे. 192.168.1.1 एंटर करतो. आता इकडून पण पिंग जाते. ठीक आहे. म्हणजे काय तर आपली स्टॅटिक राउटिंग जे ते सक्सेसफुली कॉन्फिगर झालेली आहे. होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करू शकता. ओके. आणि मी अजून पण काही व्हिडिओज टाकलेले आहेत ज्याच्यामध्ये कॉन्फिगरेशन जे मी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. ज्याच्यावर मी GNS मध्ये कसं काय कॉन्फिगरेशन करतात ते मी सांगितलेलं आहे. होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. असे व्हिडिओज जे ते मी आणत असतो. ठीक आहे. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू.